नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन पण दाखल झाला आहे बघा या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. आणि आत्ता जे फॉर्च्युनरचं मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि सर्व जे चाहते आहेत ते त्याला भेटायला यायला लागलेत. अविभाऊ या की पुढे. नमस्ते अविभाऊ, काय म्हणताय? आत्ता जस्ट आला आणि एवढे चाहते भेटायला यायला सुरुवात झाली. बैलाचे फॅन आहेत त्याच्यामुळे भेटायला येते आणि भरपूर प्रेम देते ते लोक. पण मला वाटतं की काल मुक्कामी होता तुम्ही बारामती. मुक्कामी होतो इथं याच्यात करंजी बोला. बर बर बर. सेम मला वाटतं मागच्या वर्षी त्या झाड आहे तिथं होतं. मला मागच्या वर्षी झाडाखाली तिथं होतं. काय कसं पाहताय उद्या मैदान पुसेगाव? बघू आता काय होते. हा, चांगलं तुझं नियोजन आहे तसं. चिठ्ठी निघली का? कसं निघाली चिठ्ठ्या? सांगून टाका आता काय कोण पळणार आहे. काय आता सगळ्यांनाच माहिती आहे चिठ्ठ्या निघल्या तर हा, ते एक मध्ये निघली चिठ्ठी. हा, लखन कुणासोबत दिसणार आपल्याला? सरजा बरे. नेमकं कुठला सर्जा आहे? कसं काय? आपला ह्यांचा पंढरी शेठ फडके यांचा सर्जा पळणार आहे. मित्रांनो, सर्जा आणि लखनची जोडी पळताना दिसणार आहे. प्रथमच ही जोडी पळताना नाही मायनीच्या मैदानात पळले. बर. मनोहर दादांचं एकच म्हणणं आहे की सर्व गुलाल झाले, आता फक्त एक गुलाल राहिला पुसेगावचं. काय तर गुलाला लागावं बस, बाकी काय अपेक्षा नाही एवढी. एक नंबर करावं म्हणलेत. बघू आता झालं तर. हा, आपल्या नशिबात असलं तर. बर. तयारी कशा पद्धतीने करून घेतली काय दादा? काय तयारी चांगली जसं आहे रेग्युलर तसंच. बर. आणि विशेष म्हणजे सर्जा पण आता फॉर्म मध्ये आहे, भरपूर फॉर्म मध्ये. सर्जा विषय काय सांगाल? म्हणजे सर्जा बी चांगला आहे. आता दुसरा असताना पण एवढा पळतोय ते. बरोबर. अजून त्याला खूप बाकी आहे त्याचं. चांगला पळतोय. एक मागच्या वर्षी जरा थोडासा बॅड पॅच होतं म्हणावं लागेल. काय आपल्या नशिबात नव्हतं ते. हा, काय गाडी पळली पण काय फायदा पण नव्हता. गाडी एवढी जबरदस्त पळालेली. ती गाडी पळते आमची नाही काय कधी बी एकत्र एका जोट्यात आली नाही. गाडी लई पळते पण त्यांचं स्टारच नाही त्या गाडीचं. बरोबर. 2-3 वेळा बघितलं पळून त्या गाड्या. पण मग ती गाडी आपली फॉल झाली. सुट्टीलाच काहीतरी मला वाटतं सुट्टीला काय झालं, आपला बैल थोडासा हुसळून आला आणि त्याने जेव्हा झेंडा पडायचं तर मी झेंड्या सारखं लक्ष ना, आणि ते झेंडे टाकताच ते बैल सुटलाच नाही, शिंग सुटलंच नाही हातानं त्याचं. ज्यावेळेस मला वाटतं आता फॉर्च्युनरचं मैदान झालं, वडकीचं हिंदकेसरी मैदान झालं, सलग गुलाल घेतो त्याविषयी काय सांग? मला वाटतं सलग 3 मैदानात 1 नंबर केला त्यानं आता. हो, चांगलं पळते. हा, आता म्हणजे जसं फॉर्च्युनरचं मैदान झालं तसं चांगला बैल पळतो. वडकीला हिंदकेसरी मैदानामध्ये तुम्ही नव्हता काय? गावी जायला होतो, आईची तब्येत नव्हती बरोबर, त्याच्यामुळे गावी गेलो होतो. आता कशी आहे तब्येत? आता एकदम व्यवस्थित आहे. आणि तो आनंद काय झाला की बाबा ज्यावेळेस कळलं लखनने 1 नंबर केलाय, आपला आनंद म्हणजे शेवाळ्या बायांच्या पाकऱ्यासोबत दवाखान्यात असताना पण मी लगेच घरी गेलो. बर बर. म्हणजे बघण्यासाठी सेमी निघताच मी घरी निघून गेलो. बर. थांबलो पण नाही दवाखान्यात, म्हणलं पहिले घरी जावं लागते. एकदम शांत आहे म्हणजे अजिबात म्हणजे कोणी येऊ दे त्याला हात नाही लावू दे, काय मारत काहीच नाही, अजिबात नाही. मारण्यात देत नाही ते, काय नाही. म्हणजे तसा मारतो पण देऊ, हा, पण मी नसलो की थोडं मारतोय दुसऱ्यांना. बर. तुमचं आणि त्याचं नातं काय होतं? काय नातं म्हणजे आता लय जीव लावलाय त्याला आपण. हा, जीव म्हणजे त्याला जसा मी बैलावर आहे तसा आहे ना, त्याला कधी सोडून म्हणजे बाजूला त्याच्यापासून लांब झोपलो पण नाही, शेजारी झोपतो त्याच्या. तसं प्राण्यांना पण समजतं का किंवा आपल्यावर कोणतरी जीवा आता एखादा बैल दुसऱ्या असतं का, तर त्यांचं प्रेम म्हणजे ते त्यांना बी कळते ना माणसाचं प्रेम किती आहे काय. छोट्या लखन पण आलं मला वाटते. छोट्याला काय कसं काय त्याचं पण चांगलं आहे नियोजन. चांगलंच नियोजन. चालेल, शुभेच्छा राहतील. आणि नक्कीच उद्या काय कसे काय लखनला काय मागताय उद्या? कसं पळल्यावर बघू आता उद्या काय होतंय. तसं त्याच्या कानात काय सांगून ठेवलं? आता काना बिनत ना, आता त्याला कळतेच तेवढं. सांगायची काय गरज नसते त्यांना. आपल्याला माणसाला जसं कळते तसं मुख्य प्राण्यांना बी कळते की कुठेतरी आपल्याला लय जीव लावते ते. बरोबर. आता थंडी गारठ्याचं एवढं हे करायचं त्याला पण कळते ना. आता जस्ट आलाय, थंडीची सोय कशा पद्धतीने करणार? बैलाच्या सेफ्टी वगैरे बांधलाय आता साईडनं, पडदे बिडदे बैलाचं अंगावरचं वगैरे सगळं. आणि जी बैलगाडी मालक लांबून येत आहेत आता त्यांना काय सांगेल तरी?
कशा पद्धतीनं थंडीपासून काय प्रोटेक्शन केलं पाहिजे? थंडीपासून असं थोडस आसारा लागावा म्हणजे थंडीचं. हा. कारण की ह्यांना थोडा तोंड आहे की बाबा मला थंडी वाजायली बरं. की मला थोडा आळसा करा काय, तसं आपल्या परीनं बैलांना हे केलं पाहिजे सगळ्यांनी. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच आत्ता जस्ट आलाय, आराम करा. हो, धन्यवाद.